नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, काय होतं, बऱ्याच वेळा आपण तयार कुर्ती घेतो आणि तयार कुर्ती जी असती ना ती डोक्यातून जात नाही, आपल्याला म्हणजे उतरत नाही खाली, आणि त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आता कुर्तीचं करायचं काय. तर अशा वेळेस आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्ही तयार कुर्ती आणली असेल आणि जर ती डोक्यातून उतरत नसेल तर ही ट्रिक वापरा, नक्कीच तुमची कुर्ती इझी पद्धतीनं डोक्यातून जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथं हे कस्टमरचा टॉप आहे, तर त्यांनी सांगितले की ही कुर्ती डोक्यातनं उतरत नाही, तर ही डिझाईन आहे खाली, तर त्याच्यावरती बरोबर फ्रंट साईड बघू शकता तुम्ही, हा बोटनेक गळा आहे आणि तिथं काय करायचं आहे आपल्याला, असं क्रॉसमध्ये म्हणजे व्ही टाईप आपल्याला असं एवढंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग करून तुम्ही बघू शकता अगदी त्या डिझाईनच्या वरती. तर आपल्याला पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपल्याला दोन्ही त्रिकोण व्यवस्थित परत एकत्र करून व्यवस्थित एकसारखे कट करून घ्या. तुम्हाला मी नक्की दाखवते काय केलेलं आहे मी ते. तर हे बघू शकता, त्रिकोण तुम्हाला दिसत असेल, असा मी त्रिकोण कट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला आता काय करायचंय, सेम मॅचिंगचं असं कापड घ्यायचं आहे. हे बघा, तर आता ह्याला सेम मॅचिंगचं, कारण ह्यात दोन कलर आहेत, एक मरून आहे आणि एक ऑफ व्हाईट आहे. तर तुम्ही ह्यात कुठलाही कलर वापरू शकता, म्हणजे डबल कलर असेल तर. तर आता आपल्याला वरून असं जोडायचं आहे आणि खालून टीप मारायची आहे, म्हणजे ही आतली साईड आहे ना, तिथून आपल्याला टीप मारायची आहे. असं त्रिकोणी टीप मारायची आपल्याला, जसं त्रिकोण आपण कट केलेला आहे ना त्याच पद्धतीनं. थोडा पिन्स वगैरे लावून घ्या जर हालत असेल गळा तर, म्हणजे तुम्हाला जोडताना सोपं जाईल. तर बघू शकता, इथं मी टीप मारून घेतलेली आहे. तर आता ही टीप मारलेली जी आहे ना ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंग सहित. आणि नंतर काय करायचंय बघू शकता मी कशा पद्धतीनं जोडलेला आहे. हे बरोबर असं त्रिकोणी मी जोडलेलं आहे, मध्ये दिसतच असेल तुम्हाला. आणि आता आपल्याला काय करायचंय, आतल्या साईडला आपल्याला हे असं सरकवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जर समजा कॉर्नरच्या इथं अडकत असेल तर तिथं थोडंसं आतपर्यंत टीप मारून घ्या, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित येईल. साईडला पण थोडेसे कट्स मारले तरी सुद्धा चालेल तुम्हाला. आणि हे आतल्या साईडला पूर्ण असं ढकलायचं आहे आपल्याला व्यवस्थित, आणि वरून अशी आपल्याला टीप घ्यायची. तर मी काय काय केलं हे पूर्ण तुम्हाला दाखवते व्यवस्थित. व्यवस्थित असा हा त्रिकोण आला पाहिजे आपला फिनिशिंग सहित. आणि जे आतली साईडचं हे कापड आहे ना तिथं तुम्ही टीप पण मारू शकता किंवा तुम्ही हेमिंग पण करू शकता. थोडंसं आपण कापड कमी करून घेऊया. आणि त्याला पण अशी बारीक आपल्याला नाजूक टीप मारून घेऊयात आपण. थोडंसं तयार झालेल्या गळ्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं असेल ना, थोडंसं अवघड जातं, पण ते जर तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला ते शक्य होणार आहे. तर आतनं बघू शकता मी टीप मारलेली आहे अशी. तर आता आपण त्याच्यावरनं टीप पण घेऊ शकतो.
पूर्ण आता तुम्हाला फायनल लुक दाखवते मी. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपल्या गळ्याला लुक आलेला आहे. म्हणजे मी व्ही शेप केलेला आहे व्यवस्थित. आतनं मी मॅचिंगचं सेम असं कापड लावलेलं आहे. जर समजा कुठल्याही प्रकारचा गळा असू दे, गोल असू दे, चौकोनी असू दे, बोटनिक असू दे, जर असा प्रॉब्लेम येत असेल किंवा गळा जर डोक्यातनं उतरत नसेल किंवा फिटिंगला घट्ट बसत असेल किंवा डोक्याच्या इथं अडकून बसत असेल, तर तुम्ही या पद्धतीने 1 किंवा 1.5 इंच, जर आता ह्याला डिझाईन आहे कुर्तीला, त्यामुळे मला 1च इंच, 1.25 इंच मला इथं कट करावं लागलं आणि तिथंच मला थांबवावं लागलं हे कटिंग. तर तुम्ही जर समजा खालीपर्यंत असेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 इंच पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं आतल्या साईडला तुम्ही वेगळं कापड लावून म्हणजे मॅचिंगचंच कापड लावून तुम्ही उलटवून घेऊ शकता आणि आपल्या गळ्याला सुंदर लुक पण देऊ शकता आणि आपला गळा व्यवस्थित पण करू शकता. इतकी सोपी, इतकी छान पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मैत्रिणीनं तुम्ही जर तयार कुर्ती आणली तर टेन्शन न घेता ह्या पद्धतीनं तुम्ही तयार कुर्तीची रिपेरी करा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला फिनिशिंगसाठी तुम्ही इस्त्री पण करून घेऊ शकता. आता मी इस्त्री केलेली नाही आहे, पण तुम्ही नक्कीच इस्त्री करून घेऊ शकता. तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.